नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये महाजनांची होळीची पूजा ही झालेली असते आणि होळीसाठीची जी सगळी तयारी करायची असते ती रागिणीने कितीही अडथळे आणले तरीही ती पार पडलेली असते. आणि त्यानंतर इथे आता आकाश आणि भूमीला आजी ही पूजा करायला सांगतात. त्याचप्रमाणे आकाश आणि भूमी ही होळीची पूजा करत असतात. तेवढ्यात तिथे गोखले गुरुजी येतात. त्यांना पाहून आजी खुश होते. आजी म्हणते की अहो नमस्कार गोखले गुरुजी, या या असं म्हणून ती त्यांना यायला सांगते. आणि मग आता गोखले गुरुजींना ती म्हणते की तुम्ही म्हणालात तशीच होळीची पूजा देखील मांडलेली आहे बघा. कितीही अडथळे आले या पूजेमध्ये, परंतु ही पूजा अगदी निर्विघ्नपणे सुरू झाली बघा ना. त्यावेळेला गोखले गुरुजी म्हणतात की हो अहो आजी, हे विधिलिखितच होतं. हे जे सगळं काही घडतं आहे हे अगोदरपासून ठरलेलं होतं की भूमी आणि आकाशच्या हातूनच या होळीची पूजा होणार आणि म्हणूनच ते तसं होतं आहे, असं आता आजीला आणि सगळ्यांनाच गोखले गुरुजी सांगतात. त्यावेळेला मात्र सगळ्यांना आनंद झालेला असतो की कितीही अडथळे आले तरी आज आपली होळीची पूजा मांडण्यात आलेली आहे. परंतु इथे आता आजीला तसं बोलताना पाहून पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणीही मात्र खूपच रागात असतात. कारण हे जे काही घडतं आहे हे फक्त या भूमीमुळे हे त्यांना लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता आजी म्हणते की बघा ना गुरुजी, सगळं काही व्यवस्थित होते. भूमी आणि आकाश, आता चला तुम्ही दोघंही होळीला नैवेद्य दाखवून घ्या आणि मग आपण होळी पेटवूया. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि रागिनी दोघेही चिडलेल्या असतात. ज्याप्रमाणे होळीला पूजा झाली आणि नारळ अर्पण करायचा असतो, जो नारळ हा गोखले गुरुजींनी दिला तोच नारळ इथे आता पूजेला असतो, त्यामुळे त्यांना जास्त चिड येत असते. आता आकाश भूमी दोघंजणही होळीला पाणी म्हणजे अर्पण करत नैवेद्य दाखवत सगळेजण होळीसमोर हात जोडून असतात. त्याच वेळेला नैवेद्य दाखवला जातो आणि आकाश आणि भूमी दोघंजणही नैवेद्य दाखवतात आणि मग होळी पेटवतात. आता होलिकेला पेटवल्यानंतर सगळेजणही आपापल्या मनातल्या इच्छा होळीसमोर व्यक्त करत असतात आणि आशीर्वाद मागतात. परंतु रागिणीची इच्छा अपूर्णच राहते, कारण तिला ही होळी पेटवायची नव्हती आणि सणही साजरा करू द्यायचा नव्हता. तो मात्र होऊ शकलेला नसतो, म्हणून त्या दोघींचेही चेहरे आता पडलेले असतात. आजी म्हणते की आकाश, भूमी, जो नारळ गोखले गुरुजींनी दिलाय तो नारळ घ्या आणि होळीमध्ये अर्पण करा. आता आकाश आणि भूमी तो नारळ घेतात आणि तो होळीमध्ये अर्पण करायला जातात. तेव्हा मात्र इथे आता गुरुजी जे काही म्हणाले आहेत की या नारळाला जेव्हा आकाश आणि भूमी दोघंजणही होळीमध्ये अर्पण करतील त्याच वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाच्या नवीन पर्वाची नांदी होणार आहे आणि आकाश आणि भूमीच्या आयुष्यात या होळीच्या निमित्ताने नवीन सुख येणार आहे, असं गुरुजीने सांगितलेलं असतं. आणि तेच वाक्य इथे आता रागिणीला आठवत असतं आणि त्याने तिची चिडचिड होत असते. नंतर आता आकाश आणि भूमी दोघंजणही होळीला नारळ देतात आणि मनापासून पाया पडतात. मग आता रागिनी विचार करते की नाही, हे सगळं मी होऊ देणार नाही. काही झालं तरीही मला आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यामध्ये हे सुख यायलाच नको. काही झालं तरीही त्यांच्या आयुष्यामध्ये मला या सुखाला सुरुवातच करू द्यायची नाही. मी आहे तिथे त्यावेळेला भूमी आणि आकाशच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख मी येऊ देणार नाही, असं ती विचार करते. आणि भूमी देखील देवापुढे हात जोडते आणि आकाशचं देखील भूमीकडेच लक्ष असतं. दोघंजणही होळीची पूजा करत असतात, परंतु मात्र रागिनी मनातल्या मनात द्वेष करत असते की या दोघांना मी कधी आनंदात पाहू शकत नाही. आता गोखले गुरुजी म्हणतात की चला, जसं ठरलंय तसंच होणार आहे, जे विधिलिखित आहे तेच घडणार. आता होळी पेटते आणि अथर्व त्याचप्रमाणे राजा काका हे जोरजोरात बोंब ठोकायला सुरुवात करतात, कारण होळी ही पेटलेली असते. परंतु रागिनी मात्र मनातल्या मनात खूपच चिडचिड करत असते, कारण तिच्या मनासारखं झालेलं नसतं. नंतर आता आकाश आणि भूमी हे दोघंही लांबूनच होळीला नमस्कार करतात आणि जे काही घडलंय त्याबद्दल आता पुढच्या आयुष्याला सुरुवात होणार म्हणून खुश होत असतात. नंतर इथे होळीचा दिवस असतो आणि जी अमूल्य असते ती म्हणते की छकुली, आता माझ्या पिल्लूला छोटा छोटा छान छान फ्रॉक घातला आहे. आज माझ्या सोनूचा पहिला सण आहे की नाही होळीचा, मग त्यामुळे तिला मी छान छान असा ड्रेस घातलेला आहे. आता ती खूप छान दिसणार आहे. तेव्हा मग आता पारितोष येतो आणि म्हणतो की वा, माझी पिल्लू किती गोड दिसते ना, म्हणजे किती छान दिसते. असा छान छान फ्रॉक घालून आपण आपल्या काकाकडे जायचं आहे ना, आकाश काकाकडे. त्यावेळेला आता लगेच अमोली म्हणते की अरे पारितोष, हे तू काय बोलतोयस? आपलं अगोदरच ठरलेलं ना की तिकडे भूमीकडे वगैरे जायचं नाही आहे. तसं मी तुला काल सांगितलंही होतं, मग आता उगीच कशाला पुन्हा तू तोच विषय काढतोयस? त्यावेळेला मग आता तो म्हणतो की कसं आहे ना, हे बघ, काही झालं तरीही आपण ह्या गोष्टी विसरायला हव्यात ना. आणि आकाश आणि भूमीने इतकं मनापासून आपल्याला इन्व्हाइट केलं आहे, तर मग आपण तिथे का नाही जायचं आहे?
तेव्हा मग ती म्हणते की "अरे पारितोष, मला कळतं आहे, इन्व्हाईट केलं आहे हे सगळं ठीक आहे, परंतु इथे आपली फॅमिली पण आहे ना, आपण आपल्या फॅमिलीमध्ये होळी खेळूया ना, आपण आपलं आपलं होळी खेळूया, आपली फॅमिली आहेच तर." तेव्हा मग पारितोष म्हणतो की "हे बघ अगं, महाजनांची फॅमिली आपल्यासाठी काही वेगळी फॅमिली नाही आहे, ती पण आपली घरातलीच लोकं आहेत, आपलीच लोकं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये गेले तरी काही नाही रे, सगळं व्यवस्थित होईल." त्यावेळेला आता पारितोषला ती म्हणते की "तुला माझं म्हणणं कळत नाही आहे, तिकडे भूमी आहे आणि ती बाळाच्या बाबतीत कशी वागते हे तुला चांगलंच माहिती आहे ना, मग उगीचच तू कशाला." तेव्हा पारितोष आता तिथून बाजूला जात असतो. तो म्हणतो की "हे बघ, मला कळतं आहे अमोली तुझं बोलणं, परंतु काय ना की प्रत्येक वेळेला आपण असं टाळून नाही चालणार ना. किती काही झालं तरीही आपण आपल्या त्या व्यक्तींना कशाला दुखवायचं, आणि आकाश खरंच माझं खूप जवळचं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना अशा प्रकारे दुखवायला नको." तेव्हा मग अमोली म्हणते की "हे बघ पारितोष, मला कळतं आहे तुला जे काही म्हणायचं आहे ते सगळं काही, परंतु हे बघ काही झालं तरीही मी त्या घरी जाऊ शकत नाही. ती भूमी आणि माझ्याशिवाय म्हणजे भूमी बाळाला घेतल्याशिवाय जाणार नाही आणि ते मला चालणार नाही." नंतर मग आता इथे भूमी मात्र बाळाचीच वाट बघत असते हे अमोलीला कळलेलं असतं, आणि म्हणून अमोली ही पारितोषला तिथे जाण्यास नकार देत असते. त्या दिवशी बघितलंच ना आपल्या बाळाबरोबर कशी वागली तिथे, म्हणून मला भीती वाटते की ती कुठे आपलं लक्ष दुसरीकडे असेल तर मात्र ती बाळाच्या बाबतीत काहीतरी करू शकते, असं आता अमोली त्याच्यासमोर मांडत असते. नंतर इथे भूमी ही पाळणा सजवून असते. सगळेजण होळी खेळण्याच्या तयारीत असतात, मात्र भूमीचं वेगळं सुरू असतं. तिने पाळणा सजवलेला असतो आणि छान 2 लोड लावून एक छोटीशी पिल्लूला उशी ठेवलेली असते आणि म्हणते की "वाह, किती क्यूट दिसते ही महाराणीसाठी सगळी सवारी." त्यावेळेला आता आकाश येतो आणि भूमीला म्हणतो की "भूमी, अगं हे काय करतेस तू? अचानक हा पाळणा?" त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की "आकाश, अरे हा पाळणा, अरे छोटी पिल्लू येणार आहे ना, मग तिच्यासाठी हा छान पाळणा सजवून ठेवला आहे. आपण सगळेजण होळीच्या कार्यक्रमात असणार, तर मग त्या छोट्या पिल्लूसाठी हा छोटासा पाळणा किती छान दिसेल बघ ना. बाजूबाजूला हे छोटेसे गोड गोड पिलो म्हणजे छोटे छोटे लोड आहेत, आणि ही छोटीशी उशी त्या पिल्लूसाठी किती छान दिसेल बघ, आणि तीही याच्यात आरामात झोपेल आणि छानपैकी महाराणी याच्यात आराम करेल, हो की नाही?" तेव्हा आकाश म्हणतो की "हो भूमी, अगं किती छान वाटतंय हे, खरंच खूप छान वाटतंय. आणि भूमी, आज कित्येक दिवसानंतर तुला ना मी असं आनंदी बघतोय, आणि ते पाहूनच मला खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की माझी पहिल्याची भूमी ना परत आली आहे, आनंदी आणि सतत हसत असणारी. खरंच खूप बरं वाटतंय मला तुला असं बघून. खरंच थँक व्हेरी मच. तू अशी वागतेस आणि आनंदी राहतेस ना, त्याने मलाही खूप सुख मिळतंय भूमी." असं म्हणून आता तो तिला हॅपी होली विश करतो. तेवढ्यात मानू तिकडे येते आणि मनू म्हणते की "1 मिनिट ताई आणि भाऊजी, तुम्ही दोघंही चला ना, सगळेजण वाट बघतायत, आपल्याला होळी खेळायची आहे ना." त्यावेळेला आता इथे लगेच आकाश म्हणतो की "अगं, पारितोष येणार आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो." मग आता नंतर मानसी म्हणते की "बरं ठीक आहे." तेव्हा आता आकाश म्हणतो की "काळजी करू नकोस, तुम्ही व्हा पुढे सगळे, आम्ही येतोच." मनू म्हणते की "लवकर या प्लीज, जास्त वेळ लावू नका." आणि मनू तिथून त्यांना बोलावून निघून जाते. आणि त्यानंतर मग आता इथे आकाश म्हणतो की "भूमी, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, इथे परीना व्यवस्थित आराम करेल, परंतु इथे हे सगळं जे काही तू केलं आहेस ना, ते पाहून मला खूप आनंद झाला आहे. जो काही बाळासाठी तू तयारी केली आहेस ती पाहून, आणि हे सगळं तू अगदी आनंदाने करतेस पिल्लूसाठी, याचंही मला खूप बरं वाटते. परंतु मला थोडी भीतीही वाटते की जर पारितोष म्हणजे अमोली, तुला माहिती आहे ना काल काय झालं आहे, आणि त्यामुळे ती खूप डिस्टर्ब असणार आहे." त्यावेळेला भूमी म्हणते "आकाश, मला कळतं आहे तुला जे काही म्हणायचे ते, परंतु काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, मला हेही माहिती आहे की आपण नाही तर अमोली आणि पारितोष हे तिचे आईबाबा आहेत, पण परंतु ती इथे यावी यासाठी माझा खूप प्रयत्न आहे. ती इथे आल्यावर तिला खूप बरं वाटेल, तिच्या घरात आल्यासारखं, म्हणूनच मला असं वाटतं आणि मी तयारी करून ठेवली." आता भूमी ही आकाशला गालावर हात ठेवून म्हणते की "मला काहीच नको आहे, मला फक्त आता इतकंच हवं आहे की ती पिल्लू घरी आली पाहिजे. होळीच्या दिवशी ती घरात आली ना आकाश, तर मला खरंच खूप मोठा आनंद होईल." असं ती आता त्याला म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता इथे आकाश म्हणतो की "भूमी, तुझं जे काही म्हणणं आहे ते मला पटतंय आणि ते अगदी योग्य पण आहे, पण काही गोष्टी तू जरा समजून घे." असं म्हणून आता आकाश तिला समजवत असतो, परंतु भूमीच म्हणते की "हो आकाश, अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, मी आहे ना, मी करेन काही सगळं. आणि हो, ती जर घरी आली तर त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना होणार आहे, हो की नाही? आणि सगळ्यात जास्त आनंद हा मला होणार आहे, कारण होळीचा हा सण आपण तर नेहमी साजरा करतो." आकाश आता भूमीला पहिला रंग लावणार, परंतु भूमी थांबवते आणि म्हणते की "आकाश, मला असं वाटतंय ना की त्या छोट्याशा पिल्लूबरोबर मला रंग लावून घ्यायचा आहे, कारण दरवर्षी तू मला पहिले रंग लावतोस, लग्नानंतर दर साल न चुकता तू मला पहिला रंग लावतोस,
परंतु मला असं वाटतंय की यावेळेला ना त्या छकुलीकडून पहिला रंग लागला गेला पाहिजे असं मला वाटते. बघूया आता काय घडतंय. असं म्हणून आता ते दोघंही खूपच आनंदामध्ये असतात. परंतु आकाशला भूमीच्या बोलण्याचं वाईट वाटत असतं. त्याला वाटतं की जर पारितोष आणि अमोली बाळाला घेऊन आलेच नाहीत तर भूमीचा हिरमोड होईल ते त्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून आकाश आता खूप सॅड असा असतो आणि बसलेला असतो. तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा, नीलांबरी आणि रागिनी आलेल्या असतात. आणि नीलांबरी ही पौर्णिमाकडे येते आणि पौर्णिमा देखील तिला आईला घेऊन येते. रागिनी तिच्या खोलीत बसलेली असताना तिच्या डोक्यावर अति थंड म्हणजे बर्फाची बॅग ठेवलेली असते आणि ती शांत मेडिटेशन करत बसलेली असते. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, अहो काय चाललं आहे तुमचं? तुम्ही इथे अशा बसलायत हात जोडून आणि हे डोक्यावर पिशवी ठेवून बर्फाची. नक्की काय काय होतं आहे काय तुम्हाला? त्यावेळेला मग ती म्हणते की काय करणार मी? आता स्वतःला शांत करण्याचा मी प्रयत्न करते. इतके प्रयत्न केले की होळी होऊ नये आणि नैवेद्य खराब करावा, परंतु त्याचं काहीही झालेलं नाही. रागिनी म्हणते, मला वाटलं की इतकं छान प्लॅन झालं आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, परंतु नाही. सगळं तसंच झालं. जे गुरुजी म्हणतायत त्याप्रमाणेच झालं आणि त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण झाली. त्यानंतर मग आता पौर्णिमा म्हणते की मला ना खूप राग येतोय. काय ना ते गोखले गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे जर खरंच घडलं आणि भूमी आणि आकाशच्या आयुष्यात सुखाच्या पर्वाला सुरुवात झाली तर मात्र मला तर खूप राग येणार आहे. हे असं घडायला नको होतं ना. आपण इतका प्रयत्न केला. तेव्हा रागिनी म्हणते की हो, माझ्या पण अगदी तळपायाची आग मस्तकात गेली आहे. इतका प्रयत्न केला तरीही त्यांची होळी ही व्हायची होती, ती झालीच. परंतु ना मला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतोय. आता रागिनी म्हणते की बस झालं बस. आता ना मी नाही सहन करू शकत. हे पाहू पण नाही शकणार मी. त्यांचं जे काही आता चाललंय ना तेही मला नाही सहन होणार. त्यावेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणते की आई, एक काम करूया आपण ना इथून ना हे घर सोडून निघूनच जाऊ कुठेतरी लांब. म्हणजे ना तिचा आनंद इथे आपल्याला बघताच कामा नये. कारण मला तिचा आनंद बघवणार नाही आणि मला त्याचा खूप त्रास होत राहणार. असं रागिनीला ती बोलते. त्यावेळेला रागिनी म्हणते की कुठे जाणार आहेस तू? मला कळत नाही. कुठे जाणार आहेस? असं म्हणून ती आता तिला ओरडत असते. त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते की आई, अहो तुम्ही शांत व्हा. परंतु मला हे सगळं नाही बघवत आहे. काय सांगू काहीच कळत नाही आहे. आपण इतके प्रयत्न केले परंतु काहीही व्हायला तयार नाही. जसं गुरुजी म्हणाले तसं घडलं आणि होळीची पूजा देखील झाली. आता तुम्ही मोठ्या तोऱ्यामध्ये सांगितलं होतं की पूजा होणार नाही परंतु तीही होणार. तर आता इथे रागिनी म्हणते की अगं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ बघायला हवी होती ना, परंतु ते झालंच नाही. तर आता आपण काय करू शकतो? आपण सगळे आपल्या परीने प्रयत्न केले ना, परंतु काय करणार आता आपण? असं म्हणून आजी आता रागिनीच तिला ओरडत असते. आणि नंतर पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, मग मला इथून जायलाच हवं. त्यावेळेला रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, एक गोष्ट तू कायमच लक्षात ठेवायची, ते म्हणजे सगळे दिवस हे सारखेच नसतात. प्रत्येक वेळेला भूमी ही जिंकेल असं होणारच नाही. कारण काय आहे ना बघ पौर्णिमा, प्रत्येक दिवस येतात ते सारखे नसतात. तिच्या आयुष्यात आनंद हा रोजचाच असणार आहे का? कधीतरी तिच्याकडे दुःख हे येणारच आहे ना. त्यावेळेला मग मी तोच दिवस बघेन. कारण प्रत्येक दिवस महिन्यातलेही सारखे नसतात. कारण दर 15 दिवसांनी अमावस्या आणि पौर्णिमा ह्या येतच असतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, पौर्णिमा काही झालं तरीही आपल्याचा दिवस येणार आणि तोच एक दिवस आपण हेरायचा आणि त्याच दिवशी आपण आपला डाव आखायचा. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते आई, पण आपण कधीपर्यंत याच गोष्टीची वाट बघत बसणार आहोत? रागिनी म्हणते की हे बघ, अजूनही मी शांतच आहे. माझी चिडचिड होती आहे, म्हणूनच तर मी इथे थंड पाण्याची बॅग आणि मेडिटेशन करत बसले होते, जेणेकरून माझी जास्त चिडचिड होऊन पुन्हा माझ्या हातून काहीतरी अभद्र घडू नये. म्हणूनच. पण तू शांत राहा, त्यावेळेची आपण वाट बघूया. आणि जरीही एक गोष्ट तू विसरतेस का? तिला कितीही आनंद घेऊ दे, कितीही तिला होळीची पूजा करून घेऊन दे, परंतु पारितोष आणि अमोली बाळाला घेऊन इथे येणारच नाही आहेत. आणि तिने कितीही आनंद घेतले तरीही बाळाचा जो आनंद आहे तो तिच्या पदरात कधीही पडणार नाही. बाळ आहे ते तिची कधीही पदरात येणार नाही. हे गोष्ट पौर्णिमा तू लक्षात घे. काही झालं तरीही ती बाळाचं सुख कधीही अनुभवू शकणार नाही. असं आता रागिनी ही तिला बोलत असते. आणि त्याच वेळेला पौर्णिमाला हे म्हणणं पटलेलं असतं. तर आता भूमी ही पाळणा सजवते आणि दुसरीकडे घेऊन बसवते आणि म्हणते की आकाश, हा बघ, हा पाळणा ना जरा इथे बाहेर ठेवूया. रागिनी म्हणते की काय, या बाईने पाळणा वगैरे सजवला की काय त्या मुलीसाठी? परंतु ती इथे आली तर बरी, ती इथे येणार तर नाही आहे. त्यावेळेला मग आता सगळेजण तिला विचारत असतात. तेव्हा भूमी म्हणते की पारितोषचं बाळ येणार आहे ना, त्याच्यासाठी मी हा पाळणा सजवला आहे. आकाश, हा इथेच राहू दे हा. असं म्हणून ती आता त्याला बोलत असते. आणि नंतर मग सगळ्यांचेही चेहरे पडलेले असतात. आजी म्हणते की चला, उशीर झालेला आहे, आपण सगळेजण तयारी झाले तर धुळवड खेळूया का? भूमी म्हणते की आकाश, मी काय म्हणते, एकदा पारितोषला कॉल कर आणि विचार ना की तो कुठे आहे.
तेव्हा मग आता पारितोषला तो कॉल करतो, परंतु तो फोन उचलत नसतो. आता भूमी म्हणते की काय झालं असेल, फोन का उचलत नसेल तो. त्यावेळेला मग आता इथे भूमीला चिंता वाटत असते की नेमकं काय घडत असेल. आकाश म्हणतो, भूमी अगं शांत हो, बघूया आपण, वाट बघूया हवं तर त्यांची. भूमी म्हणते, नाही आकाश, जर ते आलेच नाहीत तर आपण एक काम करूया ना, आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन येऊया का, म्हणजे ते येतील पटकन. तेव्हा आता आकाश म्हणतो, भूमी अगं ते बरं दिसतं का, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन येणं. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण ना त्यांची वाट बघूया. अमोलीला आता यायला जमेल की नाही हे माहिती नाही, असं रागिनी म्हणते, कारण जे काही घडलं आहे त्यावरून ते दोघं येत नसतील तर, किंवा ते मुद्दामच आकाशचा फोन इग्नोर करत असतील तर त्यांना यायचं नसेल म्हणून. मला तरी असंच वाटतं आहे आकाश की ना बहुतेक त्यांना यायचं नाही आहे, म्हणून ते दोघं इथे न येण्यासाठी फोन वगैरे उचलत नसतील, किंवा आकाश तुला रिप्लाय देत नसतील. आकाश म्हणतो की हो, रात्री मी त्याला कॉल आणि मेसेज दोन्ही केलेले होते की तुझी आम्ही होळी खेळण्यासाठी वाट बघत आहोत. आता आकाश जे काही बोललं आहे त्याचं पारितोषला वाईटच वाटलेलं असतं, आणि गालाला सगळा जो काही त्याचा रंग लागलेला असतो त्या रंगानिशीच आता तो आलेला असतो आणि दरवाजा ठोठावत असतो. आणि पारितोष आता दरवाजा ठोठावत असताना भूमीला मात्र आनंदाचा धक्काच बसतो. आता भूमी ही बघत राहते आणि म्हणते की पारितोष आलास तू, आणि खुश झालेली असते. तेव्हा मात्र रागिनी मनातल्या मनात म्हणते की ए बाई, अगं तुझे तो एकटा आलाय ते बघ ना, त्याच्याबरोबर बायको आणि मुलगी कुठे आहे, लागली आपली आनंद मानायला. त्यावेळेला पारितोष म्हणायला लागतो की हो मी आलो आहे बघ. तेव्हा आजी म्हणते की अरे तू या एकटाच आला आहेस, म्हणजे बाळ आणि अमोली आहे तरी कुठे. त्यावेळेला आता पारितोषला भूमी विचारते की बाळ कुठे आहे पारितोष. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट मी सांगतो. काय ना, बाळ आणि अमोली आलेले नाही आहेत. मी तरी तुला सांगितलं ना आकाश की अमोली कशी आहे ती अजिबात ऐकणार नाही आहे, तिचं म्हणणं ती खरे करणार आहे, असं मी तुला सांगितलं होतं ना, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. ठीक आहे जाऊ दे, परंतु आता मी तरी आलो आहे ना इथे होळीसाठी, बाळ आणि अमोली नाही येऊ शकणार, कारण तिने इथे यायला मला नकार दिला आहे. आता असं ऐकल्यानंतर मात्र त्याला खूपच वाईट वाटतं आणि भूमीलाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इथे या सगळ्या गोष्टी घडतात आणि पारितोष हा म्हणतो की अमोली आलेली नाही. भूमीचा चेहरा पडतो आणि ती निघालेली असते. तेव्हा आता पारितोष हा तिला पुन्हा एकदा आवाज येतो आणि म्हणतो की अगं इकडे बघ, इकडे बाहेर बघ कोण आलं आहे ते, असं म्हणून आता ती बाहेर धावत धावत येते आणि समोर बघते तर अमोली आणि बाळ गाडीत बसलेले असतं. त्यांना पाहून भूमीचा आनंद अगदी अनावर झालेला असतो. पारितोष पण बाहेर येतो आणि म्हणतो की हे सगळं ना मी मुद्दाम केलं होतं. त्याच वेळेला पारितोषला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की त्याने कशाप्रकारे अमोलीला घेऊन आला. आता पारितोषला सकाळीच मेसेज येतो की आकाशचा की आम्ही तुझी धुळवडीसाठी वाट बघतोय. त्यावेळेला पारितोष तिथेच उभा असतो आणि अमोली येते आणि म्हणते की पारितोष अरे काय झालं, तू इथे आता उदास का उभासला आहेस. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की अमोली आता मी काय बोलू तुला. तेव्हा अमोली म्हणते की कळलं आहे मला, काय वाटतंय तुला ते. त्यावेळेला आकाशचा आलेला मेसेज अमोलीला तो दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, आणि अमोली तो मेसेज वाचते आणि म्हणते पारितोष असो वॉट, आपलं कालच बोलणं झालं होतं या संदर्भात की आपण तिकडे महाजनांच्या घरी नाही जायचं आहे होळीसाठी, आपण इथे तिघंजण आहोत ना, आपण इथे सेलिब्रेट करूया, काहीच गरज नाही आहे तिथे जाण्याची. आकाश तो म्हणतो की हो गं, आपलं झालं होतं, ठरलं होतं, परंतु तरीही मला आता त्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की हे सगळं का करतो आहे आपण, म्हणजे इतकं सगळं असताना असं का वागतो आहे. तेव्हा अमोली म्हणते पारितोष तुला म्हणायचं आहे काय नक्की. तेव्हा तो म्हणतो की हे बघ अमोली, आता मी तुला नीट जे काही सांगतो ते ऐकून घे प्लीज, त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. जेव्हा आपलं लग्न झालं त्यानंतर आपण बाळाच्या बाबतीत निर्णय घेतला, परंतु डॉक्टरांनी सगळं काही ट्रीटमेंट्स केले, सगळं काही पडताळणी केली. त्यानंतर असं निदर्शनास आलं की डॉक्टरांनी हात टेकले आणि सांगितलं की तू कधीही आई होऊ शकणार नाहीस. त्यावेळेला तुला काय वाटलं हे कळतंय ना तुला. आता मुलीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मला तुला कुठल्याही प्रकारे हर्ट करायचं नाही आहे, परंतु मी तुला आत्ताच्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे. तू म्हणतेस, परंतु देवाने अक्षरशः आपल्याबरोबर न्याय केला, आपल्या पदरात हे एक छोटंसं बाळ घातलं, परंतु तू असा का विचार करत नाही आहे की आपण त्यामुळे कृतज्ञ असायला हवं आहे ना. जर दुसऱ्या व्यक्तीवर अशी वेळ आली तर आपण त्याच्या बाबतीत असं वागायला नको. परंतु आकाश आणि भूमीच्या आयुष्यात तर त्यांचं बाळ आलं होतं, भूमीने जन्म दिला तिच्या बाळाला, परंतु तिचं बाळ हे जन्मताच गेलं. मग आता विचार कर, या बाबतीत आपण कृतज्ञ नसायला हवं का. जर आपल्याला आपल्या बाळाला भेटून भूमीला बरं वाटत असेल तर मग आपण असं करायला नको का. तू फक्त माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार कर की मला काय बोलायचं आहे.
इतकं सगळं आपल्याबरोबर होऊन देवाने आपल्याबरोबर इतकं चांगलं घडवलं, परंतु भूमी आणि आकाशचं काय? तिला किती वाईट वाटत असेल आणि ती आपल्या बाळाला किती प्रेम लावते, माया लावते, याचा चुकीचा अर्थ का काढायचा आहे आपण? त्यावेळेला आता इथे पारितोषला तो जात असताना ती थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट पारितोष, आपण जाणार आहोत आकाशच्या घरी, जाऊया आपण. तेव्हा पारितोष येतो आणि तो अमोलीला मिठी मारतो आणि थँक्यू सो मच असं म्हणतो. त्यावेळेला अमोली म्हणते, हे बघ पारितोष, आपण जाऊया तिच्या घरी, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की भूमीला आपल्या बाळापासून जरा लांबच ठेवायचं आहे हा, काही झालं तरीही. आणि जर समजा आपल्याबरोबर त्या दिवशी घडलं, भूमीने आपल्या बाळाबरोबर तसं काही केलं, तर मात्र मी पुन्हा तुला सांगून ठेवते की मी कधीही आकाशच्या घरी जाणार नाही आपल्या मुलीला घेऊन, लक्षात ठेव. त्यावेळेला पारितोष ही अट मान्य करतो आणि ते जायला निघालेले असतात आणि त्याला ते सगळं आठवतं, त्याने जे काही घडवून आणलेलं असतं ते. नंतर आता इथे पारितोष हा म्हणत असतो की भूमी, बुरा ना मानो होली है, म्हणूनच मी मजा घेतली तुझी. तेव्हा आता आकाश म्हणतो, अच्छा म्हणूनच आम्हाला असं छळलंच का रे? आता त्यावेळेला तो म्हणतो की हो मग, नाहीतर मला भूमीच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे तो कसा बघता आला असता बाळाला पाहिल्यानंतरचा, म्हणूनच तर मी हे सगळं केलं, असं तो आता बोलून दाखवत असतो. आणि त्यानंतर मग आता इथे भूमीला म्हणतो की ते बघ बाळाने अमोली. तेव्हा आता बाळाला पाहिल्यानंतर भूमी धावत धावत तिथून बंगल्यातून खाली येते आणि जिथे अमोली उभी असते तिथे धावत धावत ती बाळाला रिसीव्ह करण्यासाठी म्हणून येते. आता अमोलीच्या डोळ्यात मात्र भीती असते की बाळाला ही भूमी येऊन घेते की काय, किंवा तिच्यापासून खेचून घेते की काय, अशी भीती वाटत असते. आता भूमी ही लांबूनच बाळाला बघत असते आणि ते बाळ हे हसत आहे हे पाहून तिला खूप आनंद होत असतो. आणि म्हणूनच आता भूमी ही अगदी उत्सुकतेपोटी पुढे येत असते आणि ती बाळाला घ्यायला चाललेली असते. त्याच वेळेला आता अमोली तिचा हात धरते आणि हात धरून तिला तिथल्या तिथेच थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट. आणि त्यावेळेला मात्र भूमीचा हिरमोड होतो की बाळाला तिला घेता येत नाही आणि अमोली ही लांबच बाळाला धरून असते की भूमीने तिला घ्यायला नको. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आजी ही होळी खेळत असते आणि बाळाची दृष्ट काढते आणि म्हणते की कोणाचीही दृष्ट नको लागायला या माझ्या छोण्याला. तेव्हा आता इथे त्यावर अमोली म्हणते की आजी, खरं तर ना तुमच्या या सगळ्या आशीर्वादाची माझ्या लेकीला खरंच खूप गरज आहे. काय माहिती आहे आजी, खूप मोठा त्रास होतो मला. मी माझ्या मुलीला सांभाळत आहे ते खरं आहे, परंतु ज्या गोष्टीवर तिचा हक्क आहे ना ती गोष्टच तिला मिळत नाही आहे. आकाश आणि भूमी यांची ही धुळवड बाजूला साजरी होत असते आणि त्याच वेळेला आता इथे भूमीने तिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणत असते की बाळाला फक्त एक हक्क मी देऊ शकली नाही, त्याचं पोट भरण्याचा अधिकार हा मला देता येत नाही आहे. परंतु आता इथे हे सगळं होत असताना भूमीला कळतं की बाळ उपाशी आहे आणि अमोली आणि पारितोष दोघं एकमेकांना रंग लावत असतात आणि लावल्यानंतर म्हणतात की खरंच मला खूप आनंद झाला या होळीमध्ये, चल आपण जाऊया आता तिकडे. आणि असं म्हणून आता बाळाला कलर लावूया म्हणून ते दोघंही धावत धावत बाळापाशी येत असतात, परंतु बाळ तिथे पाळण्यात नसतं आणि अमोली म्हणते की अरे पारितोष, बाळ नाही आहे पाळण्यात. म्हणून आता ते बघण्यासाठी येतात आणि बघण्यासाठी आल्यानंतर मोठा बॉम्ब फुटलेला असतो. भूमी ही बाळाला घेऊन बसलेली असते. भूमी ही बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन त्याला दूध पाजत असते. हे पाहिल्यावर मात्र सगळ्यांना धक्का बसतो. अमोलीलाही त्या गोष्टीचा धक्का बसतो, कारण बाळाला जो अधिकार आहे तो भूमीने मिळवून दिलेला असतो. आता पुढे नेमकं काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.